लबाड लांडगं ढॉंग करतंय असं आम्ही ऐकलं होतं. पण लबाड वांग छान शिजतंय हे आम्ही पहिल्यांदाच ऐकलं. आणि या तुमच्या लबाड वांग्यानं जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना सुद्धा भुरळ घातली होती म्हणून. पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटतं की अरे वांग कसं खायचं, पण ज्यावेळेला खरंच त्याची आपण चव बघतो. आपले प्रसिद्ध शेफ संजीव कपूरजी सुद्धा एकदम त्यांनाही खूप ते आवडलं होतं. पृथ्वीराज कपूर पण आले होते आणि खूप छान असं तो माहोल होता. त्यांनी तुमच्या आजीच्या हातची चव चाखलेली. कढी प्यायली होती. ते म्हणाले नाही किती वेळ वाढत बसणार ना मला, त्यापेक्षा तुम्ही मला पातेलं आणून समोर ठेवलं तर चालेल. पोहे सुद्धा मी चायनीज पद्धतीने केले. त्यात गाजर, बीन्स, कोबी सगळे घातले, पोहे घातले आणि चायनीज जो पण म्हणजे सोया सॉस, आलं लसूण वगैरे घालून केले. इतके अप्रतिम पोहे झाले ते. म्हणजे बघणे आणि हाताखालनं जाणे आणि स्वतः करणे या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला जमतात त्यावेळेला तो पदार्थ उत्तम होतो असं मला वाटतं. तुम्ही कोणताही पदार्थ केला तर पहिल्यांदा डॉक्टर साहेबांना खायला त्यांना काय आवडतं तुमच्यात? केव्हाही कुठलाही पदार्थ केला तरी ते त्याला छानच म्हणतात. कदाचित भीती वाटत असेल उद्या जेवायला मिळतंय का नाही म्हणून. मला आपलं सोडून द्या, अमेरिकेतल्या जेलची खूप भीती वाटत होती. जसं आपल्या लहान मुलांना म्हणतो ना आपण, बघा चुकला की पोलीस मामा पकडेल, तसंच झालं होतं की चुकलं की तिकडे तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला असा आवडणारा पदार्थ आणि जो सगळ्यांना रुचकर वाटतो, खावासा वाटतो? मला स्वतःला करंजी खूप आवडते. म्हणजे पोळी जितकी फुगली तेवढं चांगलं, पण करंजी जास्त फुगली तर ती फुगलीच. आणि मग बाकीच्यांचे चेहरे फुगतील त्याच्यामुळे. म्हणून तुम्ही नवीन पुस्तक पण लिहिता, लग्न सोहळा. शेवटी काय लग्न म्हणजे काय एन्जॉयच आहे. सतत तुम्ही टेन्शन मध्ये प्रत्येक गोष्ट करायला गेलात तर कोणीच आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे मस्त मजेत करावं, छान आनंदात राहावं.